योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या वक्तव्याला अजित पवारांचा पुन्हा विरोध। मात्र मोदींच्या एक है तो सेफ है या वक्तव्याचं समर्थन। महाराष्ट्रात बाबासाहेबांची शिवाजी महाराजांची विचारसरणी चालते असंही अजित पवारांनी केलं स्पष्ट। योगी बोलतात याचा अर्थ एक व्हा आणि मतदान करा, त्यात वावगं काही नाही। योगींच्या बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। मोदी देशाला नाही वोट बँकेला एक करायला निघालेत। एक है तो सेफ है या मोदींच्या वक्तव्यावर एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांची टीका। 10 वर्षांनंतर तुम्ही म्हणता एक है तो सेफ है, तुम्ही हिंदूंना घाबरवत आहात। पंतप्रधानांना अशी भाषा शोभते का? तुम्ही जर हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या। आप खासदार संजय सिंग यांची मोदींवर टीका। लातूरमध्ये हेलिपॅडवर नितीन गडकरींच्या बॅगचीही तपासणी। निवडणूक आयोगाच्या पथकानं बॅग तपासली। सलग दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी। औसा हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी, व्हिडिओ व्हायरल। ज्यांच्या हातून पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅगा कशाला तपासता? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला। शिवसेनेच्या उमेदवारांना विचारा त्यांच्या हातातून कधी पैसे सुटतात का? राज ठाकरेंचा खोचक सवाल। आचारसंहितेनुसार पथकाला काही अधिकार असतात। घटना मांडणाऱ्यांनी बॅग चेक केल्याचं वाईट वाटून घेऊ नये। उद्धव ठाकरेंची बॅग चेक केल्याबाबत संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदी आणि अमित शहा पंतप्रधान आणि गृहमंत्री पदासाठी लायक नाहीत। उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल। मोदी आणि शहांची जाताना बॅग तपासा, उद्धव ठाकरेंचं भरारी पथकांना आव्हान। उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी म्हणजे सत्ताधारी रडीचा डाव खेळतायत। सातत्याने या गोष्टी विरोधी पक्ष नेत्यांबाबतच होतात। आमची तपासणी करा, आमच्याकडे काही नाही। बॅग तपासणी प्रकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी आज मतदान। सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार। 10 राज्यातील 31 विधानसभा मतदारसंघ आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक। वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले। वायकरांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचं वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक। उद्धव ठाकरे आज कोकणामध्ये ठाकरेंच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये प्रचार सभा। देवेंद्र फडणवीसांच्या आज अकोला, नांदेड आणि नागपूरमध्ये सभा। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। आज धुळ्यातील दोंडाईचामध्ये अमित शहांची जाहीर सभा। जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात। सभेसाठी 25,000हून अधिक नागरिक येणार असल्याचा अंदाज। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार। वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा। भाजप उमेदवार सई डहाकेंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रचार सभांचा धडाका। पालघरमध्ये राजेंद्र गावितांच्या प्रचारार्थ तर बोईसरमध्ये विलास तरेंच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा। मल्लिकार्जुन खरगे आज लातूर आणि सोलापूर दौऱ्यावर। अमित देशमुख आणि सिद्धाराम म्हेत्रेंच्या प्रचारार्थ खरगेंची सभा। अजित पवारांची बीड आणि परभणीच्या पाथरी मतदारसंघात सभा तर बारामती तालुक्यातील लोणी भापकर, जळगाव कडेपठार आणि मेळत गावात अजितदादा आज प्रचार करणार। येवला मतदारसंघात शरद पवारांची जाहीर सभा। भुजबळांना आणून बसवलं ही माझी चूक। उपमुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही त्यांचे उद्योग सुरूच। पवारांची छगन भुजबळांवर सडकून टीका। शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनीच केलं। पवारांनी जर असं केलं नसतं तर फुटाफूट झाली नसती। छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका। 2004 साली छगन भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर राज्यात अस्थिरता निर्माण झाली असती। शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर रोहित पवारांची सारवासारव।
दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 17 नोव्हेंबरला कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार याचा निर्णय आता नगर विकास विभाग घेणार. ठाकरे गट, शिंदे गटासह मनसेकडूनही शिवाजी पार्कवर सभेसाठी अर्ज. मातोश्रीच्या कलानगर परिसरात एकनाथ शिंदेंचं पोस्टर. केलंय काम भारी, आता पुढची तयारी, अशा आशयाचे पोस्टर्स. बेस्टप्रमाणेच एसटी महामंडळाची निवडणूक आयोगाला विनंती. आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस रखडला असून तो देता यावा यासाठी महामंडळाची आयोगाला विनंती. अकोला पश्चिममध्ये 4 हिंदू आणि 1 मुस्लिम उमेदवार, त्यामुळे आता हिंदी आणि मराठी मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न होतोय, बच्चू कडूंचा आरोप. काँग्रेसनं बाबासाहेबांच्या संविधानाच्या चिंधड्या उडवल्या. आमचं सरकार आल्यानंतर संविधान पूर्ववत करण्यात आलं. पाटोद्यात नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. सुरेश धस यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, तिघे मिळून महाराष्ट्र खाऊ, असं हे महायुतीचं सरकार. उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल. टेलिग्राफ वृत्तपत्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत. मुलाखतीत महायुतीला 170 जागा मिळण्याचा अंदाज शिंदेंनी केला व्यक्त. त्याचबरोबर खरी शिवसेना ही आमचीच असल्याचाही केला पुनरुच्चार. महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातील 45,000 गावात पांदण रस्ते बांधणार. बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. कामं थांबवण्यात महाविकास आघाडीची डबल पीएचडी. चंद्रपूरच्या चिमूरमधील सभेतून मोदींचा हल्लाबोल. तर आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचं सर्वात मोठे खिलाडी, मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा. सोलापुरात रखडलेली विकास कामं महायुती सरकारनंच केली. जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. अमरावतीची जनता लोकसभेत केलेली चूक पुन्हा करणार नाही. लोकसभेत राहिलेली काम कमी ते आता पूर्ण करतील, योगींनी व्यक्त केला विश्वास. विक्रोळीत राज ठाकरेंच्या सभास्थळी संजय राऊतांच्या नावाची रिकामी खुर्ची. मनसे कार्यकर्त्यांनी जाणून बुजून राऊतांच्या नावाची खुर्ची ठेवल्याची माहिती. गद्दार सोडून गेले तरी सामान्य जनता पवार साहेबांच्या पाठीशी. हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांसह दत्ता भरणेंवर टीका. धनगर आरक्षणावरून फडणवीसांनाही केलं लक्ष्य. भाजपच्या राजेंद्र पाटणींच्या निधनानंतर भाजपनं त्यांच्या मुलाला म्हणजे नायक पाटणींना वाऱ्यावर सोडलं. नायक पाटणींच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. अर्थतज्ञांच्या निरीक्षणानुसार देशाची वाट लावल्याचं समोर आलंय. देशावर सध्या 210 कोटींचं कर्ज. जयंत पाटील यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते बंडखोर उमेदवाराच्या प्रचाराला जातात. काँग्रेसनं केलेली कारवाई फक्त नाटक. ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांची टीका. आदिती तटकरेंच्या प्रचाराला सुनील तटकरेंची उपस्थिती. वडील म्हणून नाही तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आलो असल्याचं तटकरेंचं वक्तव्य. साताऱ्याच्या कोरेगावमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंना माजी आमदार शालिनीताई शिंदेंचा पाठिंबा. कोरेगावच्या विकासासाठी काम करणारा आमदार हवाय, शालिनीताईंची प्रतिक्रिया. बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्यासाठी पंकजा मुंडेंनी सभा घेतली. राष्ट्रवादीसोबत युती झाली खरी, मात्र कधीही घड्याळासाठी मतं मागावी लागतील असं वाटलं नव्हतं, पंकजांचं वक्तव्य. महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांच्यासाठी पत्नी वर्षा प्रचाराच्या मैदानात. कोकणातल्या राजापूर लांजा मतदारसंघातून किरण सामंत निवडणुकीच्या रिंगणात. संजय निरुपम यांचा दिंडोशी मतदारसंघात रिक्षा चालकांशी संवाद. यावेळी प्रचार करताना निरुपम यांनी स्वतः रिक्षा चालवण्याचाही आनंद घेतला. युगेंद्र पवार यांच्या प्रचाराकरता सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे ही मैदानात. शहरामध्ये काढली रॅली. बारामतीमध्ये नातवासाठी आजी प्रचाराच्या मैदानात. युगेंद्र पवारांच्या प्रचारात शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवारही सहभागी. बारामतीतील नागरिकांशी साधला संवाद. जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघात अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा रोड शो.
शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी घनसावंगीमध्ये उसगावकर यांची रॅली. कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या प्रचाराला सुरुवात. संतोष बांगर यांच्या पत्नी गोदावरी बांगर आणि मुलाचाही प्रचारात सहभाग. मतदारांशी साधला संवाद. रोहित पवारांच्या प्रचारार्थ जामखेडमध्ये बॅनरबाजी. बॅनरवर रोहित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.